आता आपला आज पाहिजे एक्सेलरेशन, आणि एक्सेलरेशनला आपण म्हणतो मराठीमध्ये त्वरण. हे मराठी मधले थोडे थोडे नाव आहेत ना, लिहून घेत जायचे. काय अर्थ होतो ते, म्हणजे काय होतं लक्षात राहतं. आता याच्यामध्ये आपला काय दिलंय, लेट्स ट्राय दिस, हे आपलं सांगतायत, हे ट्राय करून पहा. आता ते ट्राय करून पाहायचंय आपला, आणि त्याच्यातून आपला कन्सेप्ट समजून घ्यायचं. पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितली, टेक अ 1 मीटर लॉंग प्लॅस्टिक ट्यूब. 1 मीटर लांब प्लॅस्टिकची ट्यूब घ्यायची, आणि ती प्लॅस्टिकची ट्यूब घेऊन अँड कट इट लेंथ वाईज. लेंथ वाईज कट करणं म्हणजे जसं आपण ही प्लॅस्टिकची बॉटल आहे, हिला समजा आपण थोडंसं ट्यूब मानू, ही एक प्लॅस्टिकची ट्यूब आहे. लेंथ वाईज काटायचं म्हणजे त्याला बरोबर अर्ध्यातून काटायचं, आणि अशा लेंथनी काटीत आलो त्याचे 2 तुकडे असे करायचे, तर पन्हाळ्यासारखे. पत्र्याचा पन्हाळा जसा असतो तसे त्याचे 2 तुकडे आपला करायचे. ते केल्याच्या नंतर त्यालाच आपण काय म्हणतो, इंटू 2 हाल्व्स. हे जे हाल्व्स असतात म्हणजे अर्धा पन्हाळा, आपण ते काटल्याच्या नंतर जो पन्हाळा निर्माण होईल यालाच आपण काय म्हणतो, पन्हाळा. ते काटल्याच्या नंतर पुन्हा काय करायचंय, 2 नंबर आपला सांगितलंय, टेक 1 ऑफ द चॅनल शेप पाईप. एक चॅनल शेपचा पाईप घ्यायचा आहे आपल्याला, आणि प्लेस म्हणजे हे जे कापलंय आपण, तो आता चॅनल शेपचा बनणार. चॅनल टाकला असतो ना आपल्या पत्र्यावर, ते 2 कापल्याच्या नंतर 2 तयार होणार, त्यातलं एक घ्यायचं आहे. घरी जाऊन हा प्रयोग करून पाहू शकतात, आणि करण्याची पण काही आवश्यकता नाही, तर समजून सगळं. ते काय करायचं, प्लेस 1 ऑफ इट्स इंड. त्याची जी एक इंड आहे, समजा हा तो असा दिसन कापल्याच्या नंतर, बरोबर आहे, त्याची 1 इंड म्हणजे ही झाली एक इंड, आणि ही झाली दुसरी इंड, बरोबर आहे का नाही. तर त्यांनी काय करायचं सांगितलंय, प्लेस 1 ऑफ इट्स इंड ऑन द ग्राउंड. ग्राउंडवर एक ठेवायची आपल्याला, त्याची एक कड आपला ग्राउंडवर अशी खाली टेकायची, म्हणजे जमिनीवर टेकायची. ग्राउंड म्हणजे जमीन. अँड आणि होल्ड द अदर ऍट सम हाईट. जी दुसरा त्याची कड आहे, दुसरी इंड आहे त्याची, ती वर आपल्या हाताने धरायची, म्हणजे तो असा मांडायचा आपल्याला, तिरका. असा पन्हाळा मांडल्याच्या नंतर फ्रॉम द ग्राउंड एज शोन इन फिगर 1.4. हे जे फिगर 1.4 आपल्या इथं दिलेलं, इथं खाली लिहिलेलं फिगर 1.4, इथं जसं दाखवलंय त्याच्यानुसार ठेवायचं. आता इथं हा जो पन्हाळा आहे याला म्हटलं गेलंय चॅनल. काय म्हटलं गेलंय, चॅनल. आणि हा आहे त्याच्यावर ठेवलेला एक बॉल, त्याच्यावर आपण लगेच. 3 नंबर त्यांनी काय करायचं सांगितलं आपला, टेक अ स्मॉल बॉल. असा एक छोटासा बॉल घ्यायचा. टेक अ म्हणजे घ्यायचा, काय घ्यायचा, स्मॉल बॉल, एक छोटा बॉल घ्यायचा. अँड रिलीज इट फ्रॉम. रिलीज इट म्हणजे काय, तो सोडून देणं. रिलीज करणं म्हणजे सोडून देणं. समजा हा पेन आहे, मी धरलाय, रिलीज केला म्हणजे मी हा सोडून दिला. रिलीज इट फ्रॉम द अप्पर इंड. आता अप्पर इंड ही झाली, अप्पर म्हणजे वरची. अप्पर इंडला काय करायचंय, तिथून आपला तो रिलीज करायचा बॉल, म्हणजे हा बॉल इथं धरायचा आपला, इथून सोडून द्यायचा खाली. आता आपला विचार करायचा, असं केल्यावर होईल काय, काय वाटतंय तुम्हाला, काय होईल, वरून तो बॉल खाली घरगळत जाईल. शेवट सगळ्यात पास. आता बघा 4 नंबर त्यांनी आपलं काय सांगितलंय, ऑब्झर्व द वेलोसिटी. वेलोसिटीचा अर्थ काय होतो, वेग. ऑब्झर्व करायचंय म्हणजे आपण ती पाहायची, आपण त्याचा वेग बारकाईने पाहायचा आहे. ऑफ द बॉल ऍज इट रोल डाऊन. रोल डाऊनचा अर्थ काय होतो, बॉल सोडल्याच्या नंतर तो असा घरगळत खाली जाणार आहे ना, असा घरगळत, त्याला म्हणतात आपण रोल. जसं आपण तो रोल खात नाहीत का, कसं गोल पिळून पिळून बनवलेला असतो, तसा तो बॉल रोल करत करत खाली येणार. समजतंय ना. आता अलॉंग द चॅनल. आता हे ऑब्झर्व केल्याच्या नंतर 5 नंबर आपला सांगितलंय, इज इट्स वेलॉसिटी द सेम ऍट ऑल पॉइंट. त्याची वेलॉसिटी प्रत्येक ठिकाणी सेम होती का, म्हणजे त्याचं स्पीड प्रत्येक ठिकाणी सेम होतं का, ते आपला सोडून पाहिजे. तर त्याचं उत्तर काय आहे, नो, ते सेम नव्हतं. आता चेंडू वरून खाली येत असताना त्याचा वेग सगळ्या ठिकाणी मात्र सारखा नाही.
त्याच्या वेगामध्ये इथं मध्यभागी बदल असणार, इथं बदल असणार आणि इथं शेवटी बदल होणार. बरोबर आहे. याच्यामध्ये होईल काय, ज्या वेळेस आपण इथून तो बॉल सोडलाय, बॉल रिलीज केलाय हातामधून म्हणजे बॉल सोडलाय, त्यावेळेस त्याचं स्पीड कमी असणार. ज्यावेळेस तो मध्यभागी येईल त्यावेळेस त्याचं स्पीड वाढणार, फास्ट होणार. आणि ज्यावेळेस खाली तो जमिनीवर येईल तिथे येऊन तो थांबणार. बरोबर आहे. असा ठेवल्याच्या नंतर इथे येऊन त्याचं स्पीड स्टॉप होईल. बरोबर आहे का नाही. जमिनीला खाली टाकल्याच्या नंतर त्याचं स्पीड कमी होणार. आणि हे जे स्पीडचं कमी जास्त होणं आहे यालाच आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण म्हणतो. काय म्हणतो, ऍक्सेलरेशन. आता पुढे आपलं काय दिलंय, ऑब्झर्व हाउ द वेलोसिटी चेंजेस ऍज इट मूव्स फ्रॉम द टॉप टू द मिडल अँड टू द बॉटम. आता याचा अर्थ समजून घ्यायचा इंग्लिश मध्ये. काय ऑब्झर्व करायचंय आपण. ऑब्झर्व करायचं म्हणजे त्याचं निरीक्षण करायचं. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण. हाउ द वेलोसिटी, वेलोसिटी, हाउ द वेलोसिटी चेंजेस. वेलोसिटी म्हणजे वेग कसा बदलतोय, चेंजेस म्हणजे बदलतोय, आणि हाउ म्हणजे कसं, त्याचा वेग बदलतोय कसं हे आपलं विचारलंय. कुठं विचारलंय, ऍज इट मूव्ह. मूव्ह म्हणजे काय, सरकणे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मूव्ह म्हणजे काय, त्यालाच आपण मोशन म्हटलो होतो. मूव्ह होणं म्हणजे मोशन होणं. फ्रॉम द टॉप, फ्रॉम द टॉप म्हणजे इथून. पुन्हा थ्रू द मिडल, इथं मध्ये आल्याच्या नंतर, मिडल म्हणजे मध्ये, आणि अँड टू द बॉटम, बॉटम म्हणजे एकदम खाली. बॉटम म्हणजे खाली. या 3 ठिकाणी त्याची वेलोसिटी आपल्याला पाहिजे. ती जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की ज्यावेळेस आपण तो बॉल रिलीज करणार आहे त्यावेळेस त्याचं स्पीड म्हणजे स्पीड नाही, त्याची वेलोसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. बरोबर आहे. मध्ये आल्याच्या नंतर त्याची वेलोसिटी काय होणार आहे, फास्ट होणार आहे. आणि ज्यावेळेस तो बॉटमला येईल, याला मध्येला आपण म्हणतो मिडल, आणि खालीला काय म्हणतो आपण एकदम बॉटम, आणि वर एकदम अप्पर. हे शब्द लक्षात ठेवायचे. असं होईल. आता तेच आपला पुढे आणखी समजून घ्यायचं. समजलं की एवढं, हे समजलं ना एवढं. आता पुढचं एक्झाम्पल पहा. पुढं आपलं एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं पुस्तकामध्ये, यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड इन अ पार्क. पार्क म्हणजे जिथं आपण लहान मुलांना खेळायला वगैरे नेतो त्याला आपण पार्क म्हणतो, किंवा आपण तिथं बसायला वगैरे जातो शहरामध्ये, तिथं असतो पार्क. आणि त्या पार्क मध्ये घसरगुंड्या असतात, आणि त्या घसरगुंडीसाठी शब्द आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये स्लाइड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी. आता आपण पार्क मध्ये त्यांनी काय सांगितलं, यू मस्ट हॅव म्हणजे तुम्ही गेलाच असतात. त्यांनी धरले की खेड्यातले लेकरं शिकतच नाहीत, आपला पार्कच माहित नसतो. बरोबर आहे का नाही. पुस्तकाने तसंच धरलंय ना. आपण कधी पार्क मध्ये जातो, तर गेलात तुम्ही कोणी, कुठेतरी शहरात गेल्यावर जातो आपण. बरोबर आहे ना. तिथं पार्क झालाय का, आपण छोट्याशा शहरात आलो जातं. बरं झालं तू तरी गेलास. बरं का. यू मस्ट हॅव ऑल प्लेड. ऑल प्लेड म्हणजे सगळे खेळला असतात असं ते म्हणताय. कुठं, ऑन अ स्लाइड इन अ पार्क. त्या घसरगुंडीवर पार्क मध्ये गेल्यावर तुम्ही खेळला असतात असं आपलं पुस्तक म्हणतंय. बरोबर आहे. यू नो दॅट, तुम्हाला ते माहित आहे, वाईल स्लाइडिंग डाऊन, ज्यावेळेस तुम्ही खाली घसरता. स्लाइडिंग होणं म्हणजे घसरणं, स्लाइड होणं म्हणजे घसरणं, आणि डाऊन म्हणजे खाली. वाईल स्लाइड डाऊन, ज्यावेळेस तुम्ही खाली घसरता त्यावेळेस काय होतं, द वेलॉसिटी इज लेस. सुरुवातीला ही समजा अशी घसरगुंडी, आणि इकडून त्याच्यावर चढायला ही शिडी असते ना, शिडी. आणि याच्यावरून जर तुम्ही खाली घसरायला लागलात, आणि हे आपलं ग्राउंड आहे असं पकडा. इथून आपण ज्यावेळेस खाली असे पाय सोडून त्याच्यावर घसरतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला बळच घसरावं लागतं का नाही. आपली वेलॉसिटी म्हणजे वेग एकदम कमी असतो सुरुवातीला. बरोबर. इथं मध्ये आल्यावर आपलं वाटतं आपण पुढे सनाट जातो का काय लांब, असं वाटतं का नाही, असं वाटतं ना. आणि ज्या वेळेस आपण इथं जमिनीपाशी येतो त्यावेळेस आपण येऊन आदळणार. बरोबर. आपले पाय आदळणार पुढं, आणि आपण तिथं आपलं स्पीड
आपली वेलॉसिटी तिथं 0 होणार, 0 होईल का नाही वेलॉसिटी, कारण आपण ते जाऊन थांबणार खाली. पण ज्यावेळेस आपण मिडलला असतो त्यावेळेस आपली वेलॉसिटी जास्त असते, बरोबर आहे का नाही. मग तेच त्यांनी सांगितलंय, द वेलॉसिटी इज लेस ऍट द टॉप, म्हणजे इथं टॉपला वेलॉसिटी लेस असणार. टॉप कुठे आहे, ही झाली एक म्हणजे एकदम वर टॉपला, इथं आपली वेलॉसिटी काय असणार, लेस असणार. लेस या शब्दाचा अर्थ होतो कमी. काय होतो, कमी. नंतर इट इन्क्रीजेस, इन्क्रीज म्हणजे वाढणे, इन्क्रीज म्हणजे काय, वाढणे. ती वाढते, वेलॉसिटी वाढते कधी, इन द मिडल, ज्यावेळेस आपण मध्यभागी इथं मिडलला येतो त्यावेळेस आपली वेलॉसिटी वाढते, म्हणजे आपला वेग वाढतो. आणि पुढे काय सांगितलंय, अँड बिकम झिरो, बिकम झिरो म्हणजे शून्य होतो, बिकम म्हणजे होणे, बिकम झिरो टुवर्ड द एंड, टुवर्ड द एंड, आणि एंड कुठे इथं, इथं झाला एंड, इथं आल्याच्या नंतर ते होतं झिरो. समजलं की एवढं. आता झिरो झाल्याच्या नंतर मग काय सांगताय ते, त्याची व्याख्या सांगते. कशाची, ऍक्सेलरेशनची. ऍक्सेलरेशन म्हणजे काय सांगितलंय आपला, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. व्याख्या कधी पण आपण करतो तिथं मध्ये एक शब्द येतो, हा कायमचा लक्षात ठेवायचा, त्याचं नाव असतं कॉल. आपण कॉल करतो, त्याचा अर्थ काय होतो, समोरच्याला आपण म्हणतो उचल फोन, उचल फोन. आपण रिंग वाजते ना, आपण त्याला कॉल करतो. म्हणजे व्याख्यामध्ये कॉल्ड किंवा नॉन ऍज असा एक शब्द असतो, कधी कधी येणार नॉन ऍज, याचा अर्थ होतो म्हणजेच. काय होतो, म्हणजेच. आणि इज कॉल्ड म्हणजे याचा पण अर्थ काय होतो, म्हणजेच ऍक्सेलरेशन. हे दोन्ही शब्द तिथं वापरू शकतात. म्हणजेच ऍक्सेलरेशन किंवा यालाच ऍक्सेलरेशन म्हणतात असं आपण मराठीमध्ये. राहिला तो शब्द लक्षात, तो आता बार बार येणार तुमच्या पुस्तकात, जोपर्यंत शिकतात तोपर्यंत. आणि याचा जर मराठीमध्ये आपण अर्थ पाहिला, वेलॉसिटी, वेलॉसिटी काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ, वेलॉसिटी काय आहे, वेलॉसिटी इज, वेलॉसिटी आपलं झालंय डेफिनेशन. वेलॉसिटी काय आहे, द डिस्प्लेसमेंट ऑक्युर इन युनिट टाइम. बरोबर, एका युनिट टाइमामध्ये पार केलेलं डिस्टन्स, त्यालाच आपण काय म्हणतो, ते पण सरळ डिस्टन्स. आणि सरळ जर नसलं तर मग तिथं आपला डिस्प्लेसमेंट शब्द वापरावा लागतो, त्याला आपण म्हणतो वेलॉसिटी. आणि ह्या ऍक्सेलरेशनची व्याख्या काय सांगितली, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटीचा रेट बदलत जातो, वेलॉसिटीचा रेट बदलत जातो, यालाच आपण त्वरण म्हणजेच ऍक्सेलरेशन म्हणतो. बरोबर, त्या जो बदललेला वेग आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन किंवा त्वरण. जसं आपण इथे या शिडीवर पाहिलं होतं, वरून घसरताना वेग कमी होता, मध्ये आल्याच्या नंतर वेग इन्क्रीज झाला म्हणजे वाढला, आणि खाली आल्याच्या नंतर, बॉटमला आल्याच्या नंतर तो झिरो झाला. म्हणजे इथं वेलॉसिटी म्हणजे वेग सारखा सारखा बदलत गेला का नाही, कमी होता, वाढला, पुन्हा एकदम कमी झाला. यालाच आपण काय म्हणतो, त्याचा रेट कमी जास्त झाला का नाही, कशाचा, वेलॉसिटीचा. आणि त्या वेलॉसिटीचा जो रेट कमी जास्त झाला म्हणजे त्यात चेंज झाला, त्यात बदल झाला का नाही, जास्त कमी, म्हणजे हा बदलच झाला ना, आणि त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन. त्याच्यामुळं याला अंडरलाईन करून घ्यायची आणि एवढी व्याख्या परफेक्ट पाठ करायची आणि ती समजून पाठ करायची. ज्यावेळेस लक्षात येऊन जाईल त्याचा अर्थ, त्यावेळेस काय करायचं, पुन्हा लेक्चरचा आपण लक्षात आणायचं, कुठं आपण पाहिलं होतं, किती मिनिटं झाले असतील तेवढं जाऊन पटकन युट्यूबला बघायचं आणि पुन्हा ती वाचायची. सगळ्या तुम्हाला असे 50-60 वाक्य अख्ख्या वर्षात लक्षात ठेवावं लागतं. किती, 50-60 वाक्य आपलं शिकवायचं झाल्याच्या नंतर. तेवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं, तुमच्या वर्गातले तुम्ही टॉपर बनतात. आतापर्यंत आपले जेवढे लेक्चर झाले त्याच्यातलं आपण समजावून जास्त घेतलंय का नाही, लक्षात ठेवायला तुम्हाला असं पाठांतराला किती दिलंय मी, एकदम शॉर्ट आहे का नाही.
प्रत्येक लेक्चर मध्ये 2-3 वाक्य फक्त तुम्हाला हे करायचे, तुमच्या डोळ्यासमोर लगेच आपला लेक्चर येतोय, बरोबर आहे का नाही? थोडे 2-3 वाक्य वाचले की त्याला अंडरलाईन करायचं आणि तेवढे बार वाचित जाईल. फक्त लेक्चर झाल्याच्या नंतर सगळं पुस्तक ते आपलं टोटल जेवढे आहे पुस्तकानुसार ते 2-3 वेळेस वाचायचं फक्त. आता पुढे बघा, ऍक्सेलरेशन जर आपला काढायचं म्हटलं, आता आपण पाहिलं ऍक्सेलरेशन म्हणजे काय. व्हॉट इज ऍक्सेलरेशन? ऍक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. सोपं आहे का नाही? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. वेलोसिटीचा रेट जर चेंज झाला तर त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन. रेट म्हणजे काय? इथं स्लो होतं, इथं फास्ट झालं आणि इथं शून्य झालं, म्हणजे त्याच्या वेलोसिटीमध्ये बदल होत गेला, चेंज होत गेला, बरोबर. आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे आपला. पुढे पुढे काय होतं, आता 10वी 11वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होते किंवा आता आपल्या पुस्तकात मध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्याला दिलेले आहेत. ते प्रॉब्लेम सोडवताना आपल्या सूत्रांची गरज पडते. आता आपल्याला जर ऍक्सेलरेशन काढा म्हटलं, एखादं उदाहरण दिलं तर ते काढायचं कसं, त्यासाठी हे सूत्र वापरायचं, हे लिहून घ्यायचं. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, म्हणजे ऍक्सेलरेशन बरोबर आपण काय वापरायचंय, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी मध्ये म्हणजे वेगामध्ये झालेला बदल भागिले टाइम. आता वेलोसिटी मध्ये झालेला बदल कसा काढणार आपण, आहे का नाही? असं पण येऊ शकतं का नाही? टेन्शन. डायरेक्ट जर वेलोसिटी मध्ये झालेला बदल दिलेला असला तर वेगळे, पण बदल जर आपला दिलेला नसला तर मग काढायचा अवघड आहे का नाही? मग आपला स्टार्टिंगची वेलोसिटी दिलेली असणार आणि शेवटची वेलोसिटी दिलेली असणार, बरोबर. आणि त्याच्यामुळेच नंतर लिहून घ्या, लिहायला टाइम देईल नंतर. त्याच्यामुळंच मग दुसरं त्याच्यापासून सूत्र बनतं कसं हे समजून घ्या. त्याच एका सूत्रापासून दुसरं सूत्र बनतं कसं हे समजून घ्या. इकडे बघायचं रे, लक्ष इकडे तिकडे हे नका होऊ दे. इफ द इनिशियल वेलोसिटी, इनिशियल म्हणजे आता त्या दिवशी मी सांगितलं होतं, हा शब्द पण येईल आपल्या पुस्तकात. कोणता? इनिशियल. कधी सांगितलं होतं मी तुम्हाला? ज्यावेळेस स्टार्टिंग पॉईंट सांगितलं होतं, बरोबर. अगोदर स्टार्टिंग पॉईंट नावाचा शब्द आलता का नाही आपल्या पुस्तकामध्ये? त्यालाच मी सांगितलं होतं आपण म्हणू शकतो इनिशियल पॉईंट, आहे का नाही? आणि इनिशियल म्हणजे त्याचा अर्थ होतो स्टार्टिंग, बरोबर आहे, म्हणजे सुरुवातीचा. तर आपला सांगितलंय इफ द इनिशियल वेलोसिटी इज यू, म्हणजे सुरुवातीची वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग जर यू असला, म्हणजे यू मानला आपण, हा, अँड इन टाइम टी, टाइमला कधी पण आपण टी मानतो, बरोबर. इट चेंजेस टू द फायनल वेलोसिटी व्ही, त्याच्यामध्ये बदल होऊन शेवटची म्हणजे फायनलचा जो वेग आहे तो किती आलाय? व्ही आलाय, बरोबर आहे. मग आपला जर ऍक्सेलरेशन काढायचं असलं, त्वरण काढायचं असलं, त्वरण म्हणजेच ऍक्सेलरेशन, त्याला आपण ए मानतो. काय लिहितो? ए. ऍक्सेलरेशनला लिहितो आपण ए. मग ए बरोबर काय येईल? आपल्या इथं सांगितलंय चेंज इन वेलोसिटी, बरोबर आहे का नाही? वेगामध्ये झालेला बदल. आता तो झालेला बदल काढायला आपला सुरुवातीचा शेवटचा माहित असणं अपेक्षित असतो. आता इथे इनिशियल म्हणजे सुरुवातीचा काय दिलाय? यू, आहे का नाही? आणि फायनल म्हणजे शेवटचा काय दिलाय? वेलोसिटी व्ही, बरोबर आहे का नाही? मग त्याचं सूत्र, हे सूत्र काय बनणार? चेंज इन वेलोसिटी, यालाच आपण लिहू शकतो फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी, बरोबर आहे का नाही? शेवटची वेलोसिटी म्हणजे आपला अंतराचं त्याचं काढायचं सांगितलं असं ऍक्सेलरेशन, त्यावेळेस आपण त्या दोन्ही पैकी एक सूत्र आपला वापरण्याची गरज पडते. आपला डायरेक्ट चेंज इन वेलोसिटी डायरेक्ट दिलेला असेल किंवा फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी दिलेली असेल, त्यावेळेस काय करायचं? फायनल वेलोसिटीतून इनिशियल वेलोसिटी मायनस करायची म्हणजे वजा करायची आणि भागिले टाइम आहे तसाच. सूत्र एकच आहे, फक्त काय आपला काय दिलंय सोडवायला त्याच्यानुसार ते बदलायचं थोडं, काय लक्षात. मग आपला फायनल वेलोसिटीसाठी इथं काय दिलंय? फायनल वेलोसिटीसाठी दिलंय फी. मग फी मायनस इनिशियल वेलोसिटीसाठी आपला इथं दिलंय यू, फी मायनस यू भागिले टी, आणि हेच झालं आपलं ए इज इक्वल टू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू कंसात फी मायनस यू भागिले टी, हे झालं आपलं दुसरं सूत्र. समजलं कितपर्यंत? त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे समजलंय का?
त्याच्या वेगामध्ये होणारा जो बदल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन. सोपं आहे का नाही? आणि तो कधी, एका युनिट टाइमामध्ये. ते एक लक्षात ठेवायचं. फक्त स्पीड आपलं सुरुवातीचं पाहिलं होतं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, तिथून पुढे आल्याच्या नंतर टाइम महत्वाचा होतो, आहे का नाही? प्रत्येक ठिकाणी टाइम आपल्याला पाहायला भेटतो आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टाइम भागिले पाहायला भेटला असेल, भागिले टी, आहे का नाही? त्याच्यामुळं ते लक्षात राहणं पण सोपं आहे, ते लवकर माणूस विसरत नाही. आता पुढं पहा. आता पुढं आपला इकडे यूज युअर ब्रेन पॉवर दिलंय, ते आपण लास्टला पाहू, त्याच्या अगोदर हे समजून घेऊ. आता आपल्या इथं काय दिलंय, इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू, बरोबर आहे का नाही? इफ, जर, इफचा अर्थ होतो जर. इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, त्या वस्तूची वेलॉसिटी म्हणजे त्या वस्तूचा वेग, चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम. चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम म्हणजे काही काळानंतर जर त्याच्यामध्ये चेंज झाला. सर्टन टाइम म्हणजे काही कालावधीनंतर त्याच्यामध्ये चेंज झाला, काही वेळानंतर त्याच्यामध्ये चेंज झाला. टाइम पिरियड, टाइम पिरियड बरोबर वाचायचं. देन इट इज सेड टू हॅव एक्सेलरेटेड मोशन. इट इज सेड टू हॅव एक्सेलरेटेड मोशन म्हणजे यांनी काय सांगितलंय, जर वेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टची म्हणजे एखाद्या वस्तूची जर वेलॉसिटी मध्ये सर्टन टाइम पिरियड मध्ये म्हणजे त्या काळामध्ये बदल झाला, कशामध्ये? वेलॉसिटी मध्ये म्हणजेच वेगामध्ये जर बदल झाला तर त्याला म्हणजे तर देन म्हणजे तर इट इज सेड, याला आपण म्हणू शकतो टू हॅव एक्सेलरेटेड मोशन, त्यालाच आपण म्हणू शकतो एक्सेलरेटेड मोशन. याला अंडरलाईन करून घ्यायचं. याला काय म्हणतो आपण? एक्सेलरेटेड मोशन म्हणजेच त्वरण गती. म्हणजेच काय? त्वरण गती, आहे का नाही? एक्सेलरेशन म्हणजे त्वरण आणि मोशन म्हणजे गती, असं लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही इंग्लिश मीडियमचे, मराठी परफेक्ट शब्द लक्षात असावा असं तुम्हाला बंधन नाही, बरोबर आहे का नाही? फक्त ते समजणं इम्पॉर्टंट आहे. आणि शुद्ध मराठीत जर शब्द पाहिजे असा त्याला एक्सेलरेटेड मोशनला, तर याला आपण काय म्हणतो? त्वरणित गती किंवा त्वरणीय गती. त्वरणीय गती. आता पुढे पहा. An object in motion can have two types of acceleration. An object, एखादी वस्तू, in motion, मोशन मध्ये असली म्हणजे गतीमध्ये जर असली, can have two types of acceleration. त्याला दोन टाईपचं, दोन प्रकारचं ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण असतं आणि ते असतं धन किंवा ऋण त्वरण. काय असतं? धन किंवा ऋण त्वरण. त्यालाच आपण म्हणतो पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन किंवा और निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. धनला आपण म्हणतो पॉझिटिव्ह, धन म्हणजे अधिक, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि ज्या वेळेस ऋण असतं ते म्हणजेच ते निगेटिव्ह असतं, म्हणजेच वजा असतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि ज्या वेळेस ते स्टॉप असतं, काहीच होत नाही, मोशनच होत नाही, त्यावेळेस त्याला आपण झिरो ऍक्सेलरेशन असं म्हणू शकतो, बरोबर? म्हणजे ऑब्जेक्ट डझंट मूव्ह, ते काय मूव्ह करत नाही, इकडे तिकडे हालत नाही, त्याला आपण काय म्हणतो मग? झिरो ऍक्सेलरेशन. कळतंय ना? आता पुढे बघा. आपला एक क्वेश्चन दिले, दोन. काय दिले तर? दोन क्वेश्चन, ते आपलं पाहिजे. पहिला क्वेश्चन दिलाय, वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. रेस्ट म्हणजे ठिकाणी, एका ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे? रेस्ट म्हणजे तो रेस्ट करतोय. आपण नाही म्हणत रेस्ट करतोय म्हणजे झोपी गेला, हालाना डुलाना चालाना बोलाना, म्हणजे रेस्ट, असा शब्द लक्षात ठेवायचा, राईट ना? रेस्ट म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर.
वेन अन ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट, ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू जर रेस्ट करत असली, एकाच ठिकाणी असली, इन द बिगिनिंग, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, सुरुवातीला एकाच ठिकाणी जर ती वस्तू असली, बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी, त्याची सुरुवातीची वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग काय असेल. जर एखादी वस्तू सुरुवातीला एका जागेवर रेस्ट करत असेल म्हणजे स्थिर असेल, तर तिची सुरुवातीची वेलॉसिटी काय होईल? 0, आहे का नाही? वेलॉसिटी पण 0च होईल ना, वेग 0च होईल ना, ती हल्लीच नाही तर वेग कशाचा आहे? ती काय होईल? वेलॉसिटी इज 0. बरोबर आहे का नाही? क्वेश्चन नंबर 2 आपला विचारलाय, when an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? आता सुरुवातीला आपलं काय सांगितलं होतं? बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? ऍट द एंड म्हणजे शेवटला. बरोबर आहे का नाही? वेन अन ऑब्जेक्ट, जर एखादी वस्तू टू रेस्ट ऍट, थांबलेली आहे, कधी? ऍट द एंड ऑफ इट्स मोशन, तिचं मोशन होऊन शेवटी थांबलेली आहे, मग व्हॉट इज इट्स फायनल वेलॉसिटी, तिची फायनल वेलॉसिटी काय? 0. फायनल वेलॉसिटी 0. फायनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला नाही सांगितलं मी. वेलॉसिटी म्हणजे काय? वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट बाय टाइम, सांगितलं होतं का नाही? आता स्टार्टिंग पॉइंट वरून ती गेलेली आहे, एंडिंग पॉइंटला थांबलेली, बरोबर आहे? काहीतरी इथं डी म्हणजे डिस्प्लेसमेंट झाला असेल, बरोबर आहे का नाही? त्या स्टार्टिंग पॉइंट वरून शेवटच्या पॉइंट पर्यंत जायला त्याला काहीतरी टाइम लागला असेल. मग जर आपल्याला इथं म्हणजे इथं फसवतात म्हणून मी सांगतो, परीक्षेमध्ये फसवत असतात. ज्या वेळेस ती बिगिनिंगला असेल त्यावेळेस 0च असेल, कारण ती हल्लीच नाही अजून, बरोबर आहे? ज्या वेळेस ती फायनलला जाईल त्यावेळेस तिने हे डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, बरोबर? म्हणजे तेवढं डिस्प्लेसमेंट तिचं झालेलं असेल, बरोबर? ज्यावेळेस ती स्टार्टिंगला जर ते असंच विचारलं, ती फक्त थांबलेली आहे, काय थांबलेली आहे, त्या जागेवर हल्लीच नाही बिगिनिंग पासून. पण आपण जर वेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिला, वेलॉसिटी इज इक्वल टू काय? डिस्प्लेसमेंट बाय टाइम. मग ते फायनलला जरी जाऊन थांबलेली असली तरी पण त्यांनी तेवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, त्यावेळेस ते फायनल पॉइंटला गेलेले असेल, मग ते 0 होऊ शकत, बरोबर आहे का नाही? चला नेक्स्ट. समजलंय काय? असं छोट्या छोट्या आपलं फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता आपलं बघायचंय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ऍक्सेलरेशन. तसं मी एकदा समजून सांगितलंय, पण पुस्तकाच्या भाषेमध्ये एकदा पाहून घेऊ, आहे का नाही? कारण आपलं पुस्तक वाचायचं. तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह याला आपण मराठीमध्ये म्हणतो धन, आणि त्याचं चिन्ह असतं प्लस. निगेटिव्हला आपण काय म्हणतो? ऋण, त्याचं चिन्ह असतं मायनस. आणि 0 म्हणजे 0. आणि हे तिन्ही ऍक्सेलरेशन पाहिजेत आपल्याला, म्हणजे तिन्ही प्रकारचे त्वरण आपल्याला पाहिजेत, त्वरण, बरोबर आहे का नाही? तिन्ही प्रकारचे त्वरण आपल्याला पाहिजेत. आता काय सांगितलंय? an object can have positive or negative acceleration. An object can have positive or negative acceleration. याचा अर्थ काय होतो? जर एखाद्या वस्तूने त्वरण धन किंवा ऋण असलं, म्हणजे एखाद्या वस्तूचं त्वरण धन किंवा ऋण असू शकतं, बरोबर आहे का नाही? एखाद्या वस्तूचं त्वरण धन किंवा ऋण कसं असू शकतं हेच आपल्याला बघायचं. काय बघायचंय? ते कसं असू शकतं? जर
when the velocity of an object increases. वेलॉसिटी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, वेग. काय म्हणतो, वेग. आणि ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू. तिचा वेग जर इन्क्रीजेस, तर काय होतं हे लक्षात ठेवायचं कधी पण. ज्या वेळेस वेलॉसिटी इन्क्रीजेस, एक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. त्वरण काय असणार, पॉझिटिव्ह असणार. कधी, वेलॉसिटी इन्क्रीजेस. वेग आपण जर वाढवला तर एक्सेलरेशन काय असणार, पॉझिटिव्ह. आणि त्याच्या उलट वेग जर आपण कमी केला, वेलॉसिटी डिक्रीजेस, मग एक्सेलरेशन इज निगेटिव्ह. काय दिलंय पुढं, इन दिस केस द एक्सेलरेशन इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे या ज्या साईडला जाते त्या साईडने त्याचं डायरेक्शन असणार. कधी, पॉझिटिव्ह असलं तर. आणि जर when the velocity of an object decreases म्हणजे कमी करणं, आणि वेलॉसिटी म्हणजे वेग, आणि ऑब्जेक्टचा म्हणजे वस्तूचा. ज्या वेळेस आपण कमी करतो विथ टाइम इट हॅज निगेटिव्ह एक्सेलरेशन, त्यालाच आपण निगेटिव्ह एक्सेलरेशन किंवा निगेटिव्ह त्वरण किंवा ऋण त्वरण असं म्हणू शकतो. बरोबर आहे का नाही, म्हणू शकतो म्हणजे म्हणतोच. आता पुढं, निगेटिव्ह एक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिसेलरेशन. आहे का नाही, हा शब्द एक लक्षात ठेवायचा. आणि त्याच्यासाठी अवत्वरण असं नाव आहे मराठीमध्ये. काय नाव आहे, अवत्वरण. कधी, निगेटिव्ह मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, निगेटिव्ह एक्सेलरेशनलाच आपण काय म्हणतो, डिसेलरेशन. काय म्हणतो, डिसेलरेशन. आणि त्यालाच आपण म्हणतो मराठीमध्ये अवत्वरण. काय म्हणतो, अवत्वरण. राहील का लक्षात. आता आपल्याला पुढं काय दिलंय, पुढं ज्यावेळेस अवत्वरण होतं किंवा डिसेलरेशन होतं, ज्यावेळेस अवत्वरण किंवा डिसेलरेशन होतं त्यावेळेस आपलं विचारलंय, त्यावेळेस काय होतं ते आपलं बघायचं. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. त्याचं डायरेक्शन, त्वरणाचं डायरेक्शन कसं असेल, वेलॉसिटीच्या अपोजिट असेल. वेलॉसिटी म्हणजे आपण इकडे चाललो, समजा वेगाने इकडे चाललो, आणि आपण ज्यावेळेस ब्रेक मारतो गाडीला त्यावेळेस काय होईल, स्पीड कमी होईल, आणि त्याचं डायरेक्शन कशाचं, त्वरणाचं डायरेक्शन मात्र निगेटिव्ह होईल, कारण ते कमी कमी होत चलन ना, आणि वाढत वाढत जाईल म्हणजे पॉझिटिव्ह होत चलन. आहे का नाही. आणि त्याचं डायरेक्शन पुढे जात चलन, आणि ज्या वेळेस आपण कमी कमी करतो त्यावेळेस वेग कमी कमी होईल, आणि त्वरण काय असेल, पाठीमागं त्याची दिशा असेल. म्हणजे स्पीड कमी व्हायला दिशा पाठीमागच घ्यावं लागेल ना, त्यावेळेस स्पीड कमी होईल. बरोबर आहे का नाही. त्यामुळं त्याचं डायरेक्शन आपण म्हणतो निगेटिव्ह आहे, सॉरी अपोजिट आहे. अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला. अपोजिट म्हणजे विरुद्ध डायरेक्शन म्हणजे दिशा, म्हणजे विरुद्ध दिशेला. आणि पुढं, इफ द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज, त्याची जर वेलॉसिटी चेंजच झाली नाही, बदलच झाला नाही त्याच्या वेलॉसिटीमध्ये. वेलॉसिटी म्हणजे काय, वेग. त्याच्यामध्ये जर बदलच झाला नाही वेलॉसिटीमध्ये तर काय होणार, आणि कसा, विथ टाइम, टायमानुसार जर बदल झाला नाही तेवढ्या टायमामध्ये तर काय होणार, इट हॅज झिरो एक्सेलरेशन. त्याचं एक्सेलरेशन कसं असणार, झिरो असणार, म्हणजे शून्य असणार. आणि एक्सेलरेशनला मराठी शब्द काय आहे, त्वरण. आता हे झालं. आणि डिस्टन्स टाइम ग्राफ जो आहे फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन काल आपण पाहिलं होतं, एक समान गतीमध्ये ज्यावेळेस चलत असतात, एकाच गतीमध्ये, वेलॉसिटी डझंट चेंज, त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म. आणि वेलॉसिटी जर चेंज होत असली तर त्याला काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म. आहे का नाही, ते लक्षात राहून द्यायचं. युनिफॉर्म म्हणजे वेलॉसिटी डझंट चेंज, वेलॉसिटी बदलत नाही, वेग बदलत नाही, आणि एकाच चालीने चलत राहतो, एकाच स्पीडने चलत राहतो, त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन. आणि चाल जर वेग जर बदलत असला तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म मोशन. बरोबर आहे. आता आपला वर दिलेलं तेवढं राहिलेलं पाहिजे. समजतंय ना व्यवस्थित.
आता पुढं यूज युअर ब्रेन पॉवर, आपल्या ब्रेनची, आपल्या मेंदूच्या पॉवरचा आपला इथं यूज करायचा आहे, म्हणजे वापर करायचा आहे. काय दिले आपला, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल. इफ द वेलॉसिटी चेंजेस, जर, इफ म्हणजे जर वेग बदलत असेल बाय इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम. इक्वल अमाउंट म्हणजे इक्वल म्हणजे सारख्या, अमाउंट म्हणजे प्रमाणात, सारख्या प्रमाणात जर बदलत असेल आणि कसा, इक्वल टाइम इंटरवल मध्ये, तर द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म एक्सेलरेशन. त्याची वेलॉसिटी इक्वल टाइमामध्ये जर बदलत असली, म्हणजे सारख्याच टाइमावर बदलत राहते, तर त्याला पण आपण काय म्हणू शकतो, युनिफॉर्म एक्सेलरेशन. बरोबर आहे. आणि 2 नंबर, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल. जर वेलॉसिटी म्हणजे वेग जर बदलत असेल, पण कसा, अनइक्वल, कसा, अनइक्वल अमाउंट मध्ये, म्हणजे बरोबर नाही, प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक टाइमामध्ये. काल आपण टाइम इंटरवल पाहिले होते हाफ आवरचे, अर्ध्या तासाचे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रत्येक एक सुरुवातीला अमर किती जायचा, 20 किलोमीटर 20 किलोमीटर 20 किलोमीटर. अकबर काय जायचा, कधी 7, कधी, म्हणजे त्याचा बदलत राहायचा सारखा. जर आपलं अकबर सारखं जर झालं, तसं जर त्या आपला वेग राहिला, तशी जर आपली वेलॉसिटी राहिली, कधी, तेवढ्या इक्वल टाइम इंटरवल मध्ये, जसं आपण काल अर्ध्या तासाचं पाहिलं, तसं जर होत राहिलं, तर अमरने केलेलं जे, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म एक्सेलरेशन मध्ये तो आहे. पण हा जो अकबर होता, त्याने काय केलं, नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन मध्ये प्रवास करत होता, असं त्याला पण आपण म्हणू शकतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे त्वरण जर विचारलं कालच्या अमर, अकबर आणि अँथोनीचं, तर अमरचं त्वरण युनिफॉर्म असणार, युनिफॉर्म एक्सेलरेशन असणार. अमरचं त्वरण युनिफॉर्म एक्सेलरेशन असणार, अकबरचं नॉन युनिफॉर्म, आणि अँथोनीचं पुन्हा युनिफॉर्म, कारण अँथोनी पण 14 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये सारखा चालत होता. बरोबर आहे. समजले सगळ्यांना. आणि इथंच आज आपण थांबू.